नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महा टीईटी 2025 परीक्षेसाठी सोबत काय न्यायचे यावर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सोबत जाताना आपल्याला परीक्षेला जाताना आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन हे सोबत घेऊन जायचे आहे। हे सर्व घेऊन जायचे नाही। आपल्या ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये यापैकी आपण जे कोणते ओळखपत्र नमूद केलेले आहे, जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, जे कशाचा उल्लेख केलेला आहे ते सोबत घेऊन जायचे आहे। त्याचबरोबर आपल्या नावामध्ये बदल असेल, महिलांच्या नावामध्ये शक्यतो बदल असते, लग्न झाल्याच्या नंतरचे वेगळे नाव आणि आधीचे नाव यामध्ये जर बदल असेल तर अशा महिलांनी राजपत्र, मॅरेज सर्टिफिकेट किंवा प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट घेऊन जायचं आहे। सोबत आपण ॲफिडेव्हिट घेऊन गेलं तरी चालते। प्रवेशपत्र व ओळखपत्र नाव सारखे असावे। त्याचबरोबर आपण जर दोन्ही परीक्षा देत असाल, पेपर पहिला आणि दुसरा, तर दोन परीक्षेचे दोन वेगळे हॉल तिकीट आहेत आणि दोन्हीचे सीट नंबर सुद्धा वेगळे आहेत, हे लक्षात घ्या आणि दोन्ही हॉल तिकीट काढून घ्या, सोबत ठेवा। त्याचबरोबर अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते। मेगा ब्लॉकचा विचार करून वेळेवर आपण निघायचं आहे, कारण परीक्षेपूर्वी आपल्याला 1.5 तास अगोदर परीक्षा सेंटरवर पोहोचायचं आहे। कारण पेपर सुरू होण्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी आपली ओळखपत्र वगैरे पडताळणी आहे, त्यासाठी आपल्याला आणि लवकर जायचं आहे। लवकर गेल्यानंतर आपली काही गडबड होणार नाही। परीक्षा हॉलमध्ये आपल्याला 20 मिनिटं अगोदर पोहोचायचं आहे। परीक्षा हॉलमध्ये 20 मिनिटं अगोदर पोहोचायचं आहे, पण परीक्षा सेंटरवर आपल्याला 1.5 तास अगोदर जायचं आहे। त्याचबरोबर सोबत जाताना मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेजर, कॅमेरा किंवा डिजिटल घड्याळ, डायरी, पुस्तके असं काही घ्यायचं नाही। आणि जर मोबाईल वगैरे असेल तर काही ठिकाणी ठेवण्याची सुविधा असते, काही ठिकाणी नसते, त्यासाठी शक्यतो मोबाईल घेऊन जाऊ नका। त्याचबरोबर आपल्याला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्यानंतर प्रश्नपत्रिकेवर मुख्य पानावर जे काही सूचना असतात त्याचं वाचन करायचं व्यवस्थित। त्याचबरोबर आपला बैठक क्रमांक नमूद असलेलीच उत्तरपत्रिका आपली आहे का ते पहा। त्याचबरोबर OMR प्राप्त झाल्याची खात्री करायची आहे आपल्याला, आणि त्यावर सुद्धा आपलाच बैठक क्रमांक आहे का हे पहा। व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी जागा भरायच्या आहेत। सोबत जाताना काळी किंवा निळ्या शाईची बॉलपेन घेऊन जा। उत्तरपत्रिकेवर प्राप्त प्रश्नपत्रिकेचा संच कोड पहा, ABCD जो कोणता असेल तो, आणि तो अचूक नोंदवा। त्यासमोरील संबंधित चौकटीत गोल अचूक गिरवा। A असेल, B असेल, C असेल किंवा D असेल, जे कोणते असेल। त्यानंतर उत्तरपत्रिकेवर आपली स्वतःची आणि समविक्षकाची निश्चित केलेल्या ठिकाणी स्वाक्षरी घ्यायची आहे, आणि प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका कोड पाहूनच आपल्याला त्यांच्या हजेरीपटावर आपल्याला स्वाक्षरी करायची आहे। आपल्या प्रश्नपत्रिका कोणती आहे, उत्तरपत्रिका कोणती आहे, आपला कोड कोणता आहे, व्यवस्थित पाहून आपल्याच याच्या पुढे सही करा। त्यानंतर आपण निवडलेले विषय ऐनवेळी बदलू नका, आणि बदलता सुद्धा येत नाहीत। पेपर 2 साठी सांगतोय। पेपर 2 ला आपण निवडलेले जे विषय आहेत, जसं की सामाजिक शास्त्र, गणित विज्ञान किंवा भाषा पहिली, भाषा दुसरी, आपल्याला चेंज करता येत नाही, ऐनवेळी चेंज करू नका। आणि तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी
हे माध्यम ज्यांनी निवडलेलं आहे त्यांनी अशा परीक्षार्थ्यासाठी निवडलेली जी द्वितीय भाषा आहे ती भाषा मराठी किंवा इंग्रजी असणार आहे असल्याची खात्री सुद्धा करा. मराठी किंवा इंग्रजी. जर समजा आपण मराठी माध्यम निवडलेलं असेल तर आपली प्रथम भाषा मराठी असू शकते किंवा द्वितीय असू शकते. पण हिंदी माध्यम, बरेच विद्यार्थ्यांनी यावर्षी हिंदी माध्यम निवडलेलं आहे. हिंदी माध्यम जर असेल तर आपली द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी असते याची खात्री करा. उत्तरपत्रिका लिहिताना अर्धवट गिरवलेले गोल ठेवू नका, खाडाखोड करू नका, एकाच प्रश्नासाठी 2-2 गोल करू नका. आणि असं जर केलं तर मग तुमची उत्तरपत्रिका तपासल्या जाणार नाही, त्याचे मार्क सुद्धा मिळणार नाहीत. प्रश्नपत्रिकेवर सलग 150 प्रश्न आहेत, त्यासाठी 2.5 तासाचा वेळ आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क आहे. आपली प्रश्नपत्रिका जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे आणि त्यामुळं आपल्याला गोल करताना शक्यतो दाबून करा, जेणेकरून कार्बन कॉपीवर आपण केलेल्या उत्तराची काय म्हणता येईल त्याला उमटतील आपले उत्तर. त्यानंतर आपल्याला ते चेक करता येते आपले प्रश्न किती चुकले, किती बरोबर आले. पर्याय बदलू नका. खोडरबर, ब्लेड व्हाईटनर याचा वापर करता येणार नाही, करू नका. उत्तरपत्रिका यावर रफ वर्क करू नका. करायचे जर असेल तर प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावरच करा, अन्यथा मध्ये कुठेही करत असाल तर तो गैरप्रकार समजला जातो. परीक्षा संपताच किती प्रश्न सोडवले हे निश्चित केलेल्या चौकटीमध्ये लिहा आणि किती राहिले सोडवायचे ते सुद्धा लिहा आणि कार्बन कॉपी न विसरता आपल्या सोबत घ्या. प्रश्नपत्रिकेत उत्तराची नोंद करू नये. बरेचसे मुलं किती आपण कोणते प्रश्न सोडवले, त्याचा आपलं काय, कोणता पर्याय निवडला याला टिक करत असतात. अशी टिक करू नका, कारण टिक करायची गरज नाही. आपल्याकडे कार्बन कॉपी असल्यामुळे टिक करायची गरज नाही आपल्याला. प्रश्नपत्रिकेत त्रुटी असेल तर तसे निवेदन आपल्याला मग नंतर आयुक्त यांच्याकडे देता येते. त्यांनी लिंक उपलब्ध करून देतात, त्यावर आपण काही प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी असेल तर त्यांना कळू शकतो. प्रश्न रद्द झाला तर बाकीच्या प्रश्नावर आधारित आपली पात्रता निश्चित होते आणि शक्यतो 1-2 तरी प्रश्न रद्द होतच असतो, कारण चुका निघू शकतात, सांगता येत नाही. हॉल तिकीटवर फोटो नसेल, एखाद्या विद्यार्थ्याचा हॉल तिकीटवर फोटो नसतो, स्वाक्षरी नसते, तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा फोटो चिटकवायचा आहे, स्वाक्षरी करायची आहे आणि ते केंद्र संचालकाकडून प्रमाणित करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे सर्व परीक्षार्थी बंधूंना, भगिनींना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. त्याचबरोबर अध्यापनाचं जे कर्तव्य आहे ते पार पाडत, सोबत इतर शैक्षणिक कामं करत, कौटुंबिक जबाबदारी सांभाळत पीईटी देणाऱ्या सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना परीक्षेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यश नक्कीच आपल्याला मिळो यासाठी प्रार्थना. आणि यानंतर आपण CTET परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. तुम्ही @जबडे सर असं YouTube चॅनलला सर्च करा, आपलं चॅनल मिळते. त्या ठिकाणी CTET परीक्षेसंबंधी सर्व माहिती त्यावर आपण देणार आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे CTET परीक्षेची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. या परीक्षेमध्ये यश तर आपल्याला मिळणारच आहे, पण आपण आपलं कार्य, आपल्या पुढच्या परीक्षेची तयारी आपण चालू ठेवूया. थांबूया या ठिकाणी. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.